उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवसच राहिले, पण यवतमाळ वाशीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवार जाहीर केलेला नाही। तर भावना गवळी मुंबईमध्ये तळ ठोकून असून त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची पुन्हा एकदा भेट घेतली आहे। शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय का होत नाहीये पाहूयात। तुम्ही मला सांगा, समोरून उमेदवार जाहीर झालेत की नाही झालेत? भाजपाचे उमेदवार राहणार की गद्दारांचे उमेदवार राहणार? वाशिम यवतमाळ लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहे। मात्र अजून शिंदेंच्या शिवसेनेकडनं उमेदवारीच जाहीर झालेली नाही। विद्यमान खासदार भावना गवळी अजूनही वेटिंगवरच असून त्यांनी मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। यवतमाळ वाशिम मतदारसंघात भावना गवळींचा उमेदवारीवर दावा आहे। मात्र संजय राठोड यांच्याही नावाची चर्चा असून त्यांनी लोकसभा लढण्यास नकार दिल्याची माहिती आहे। पण राठोडांनी लढावं अशी इच्छा शिंदे गटाच्या कोर टीमची आहे। सोमवारी रात्री भावना गवळींनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली। शिंदे साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब यांच्यावरती माझा विश्वास आहे। निवडणूक आली म्हणजे दावे प्रतिदावे हे असणारच आहेत, परंतु मी पूर्वीपासूनच मला उमेदवारी द्यावी या विषयावरती ठाम आहे किंवा मी ती मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी हा माझा पक्का विचार करतील। भावना गवळी की संजय राठोड या दोघांपैकी एकाचा फैसला अद्याप झालेला नसला तरी महाविकास आघाडीकडनं ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुखांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। संजय देशमुखांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यवतमाळमध्ये आले। शक्तीप्रदर्शन करत संजय देशमुखांनी उमेदवारी अर्ज भरला। त्यानंतर झालेल्या सभेतनं आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला। तुम्ही मला सांगा, समोरून उमेदवार जाहीर झालेत की नाही झालेत? भाजपाचे उमेदवार राहणार की गद्दारांचे उमेदवार राहणार? मिंदी गटाचे उमेदवार राहणार की भाजपाचे उमेदवार राहणार? 72 तास राहिलेले आहेत निवडणुकीचे फॉर्म भरण्यासाठी, पण अजून पण तिथे विरोधक नाहीये। आणि हे एक चांगलं चित्र आहे। संजयजी तुम्हाला घाबरलेत, शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ताकदीला, मित्रपक्षांच्या ताकदीला घाबरलेले आहेत आणि म्हणून समोरून उमेदवार कोणीच नाहीये। कदाचित दोघांमधून कोणाचाही जॅकपॉट लागू शकतो। बोली कदाचित लावली असेल, आम्ही एवढे देतो तुम्ही तेवढे देतो, कारण यांचं एवढ्याच्यातच काम चालतं। खोके धोके, धोके खोके, खोके धोके, धोके खोके। आता जनता सांगेल, बहुत हुए धोके खोके, अभी घर बैठो रोके रोके। रोहित पवारांनीही महायुतीकडे उमेदवार आहे का अशी टीका करत भावना गवळींना लक्ष्य केलं। काय परिस्थिती इथं आहे का त्यांच्याकडे उमेदवार? का माहिती, तुम्हाला घाबरले ते तुम्हाला, कारण हे इलेक्शन तुम्ही सगळ्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे। काय केलं त्यांनी? विचार सोडला, तुम्हाला सोडलं, निष्ठा सोडली आणि काय केलं? भरून गेले आणि दिल्ली समोर झुकले। तिकीट मिळावं यासाठी दिल्लीचा फेरा करता। तर लवकर उमेदवार घोषित न करणं हा सुद्धा एक प्लॅन असतो असं मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय। की कधी कधी हा निवडणुकीचा एक प्लॅन असतो की उमेदवाराला अगोदरच सांगून ठेवायचं आणि नंतर अचानकपणे मग तो फॉर्म भरला असं ते दिसतं। पण उमेदवारी अंदाजे 2-4 जणांना सांगितल्याशिवाय कागदपत्र कसे तयार होईल? कारण याला NOC खूप लागतात। मेरी झांसी नहीं दूंगी म्हणत शेवटच्या क्षणापर्यंत भावना गवळी उमेदवारीवर ठाम आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2 दिवस राहिलेले असतानाही त्या मुंबईत तळ ठोकून आहेत। यवतमाळहून विवेक गावंडेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।